नमस्कार मंडळी. आज आपण सार्थ श्रीमद दासबोध दशक दुसरे सुरुवात करतो आहे आणि त्याचा दशक दुसऱ्याचा समास पहिला. चला तर मग संकीर्तनाने सुरुवात करूया. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ. चला तर मग आज सुरू करूया. दशक दुसरे समास पहिला. ह्याचं शीर्षक आहे मूर्ख लक्षण. जगामध्ये फार पूर्वीपासून मूर्खांना समाजामध्ये मान्यता मिळाली आहे. बरे असा मानव समाज नाही की ज्याच्यामध्ये मूर्खांचे अस्तित्व आढळत नाही. मोठमोठ्या विचारवंतांनी, तत्ववेत्यांनी आणि साहित्यिकांनी मूर्ख माणसांचे वर्णन करून ठेवले आहे. मूर्खाची व मूर्खपणाची सर्वमान्य व्याख्या करणे सोपे नाही. जीवनात आपले हित साधण्याची संधी असून जो ते साधून घेत नाही तो मूर्ख समजावा. परमार्थ साधणे किंवा आत्मज्ञान करून घेणे हे मानवी जीवनाचे खरे ध्येय आहे. ते साधण्यास नरदेहच अत्यंत उपयोगी पडतो. या दोन मूलभूत गोष्टी पहिल्या दशकात स्पष्टपणे मांडल्या. परमार्थ किंवा आत्मज्ञान याच्या उलट प्रपंच किंवा अज्ञान होय. अज्ञान नाहीसे करण्यासाठी दासबोध सांगितला आहे. या कारणाने अज्ञानाचे स्वरूप सांगण्यास श्री समर्थांनी दुसऱ्या दशकात आरंभ केला. अज्ञानी माणसांच्या वागण्यातच अखेर अज्ञान प्रगटपणे आढळते. यासाठी मूर्ख, कुविद्या, रजोगुण, तमोगुण व पडतमूर्ख यांच्या एकंदर आचरणांचे सविस्तर वर्णन केले आहे. प्रापंचिक माणसे देहबुद्धीत वावरतात. देहबुद्धी एकदम नाहीशी होत नाही. त्यासाठी नीतीचे आचरण आणि वैराग्याचा अभ्यास दोन्ही अवश्य असतात. म्हणून सद्विद्या, सत्वगुण आणि विरक्त यांची लक्षणे सांगितली. आत्मज्ञानाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवले, सत्वगुणाचा विकास केला आणि विरक्ती अंगी बांधली तरच परमार्थ साधना नीट चालते. म्हणून या दशकात परमार्थ साधनेचा पाया श्री समर्थांनी घातला. श्री समर्थांच्या मते प्रपंचाला सर्वस्वी खरा मानून जीवन जगणारा अज्ञानू माणूस तो मूर्ख होय. हा मूर्ख अत्यंत स्वार्थी असल्याने सगळे जग माझ्या सुखासाठी आहे असे समजतो. मी व माझे या पलीकडे त्याला काही दिसतच नाही. देहच मी आहे या घट्ट कल्पनेमुळे देह सुखासाठी तो सारखा हपापलेला असतो. अत्यंत विकारवश असल्याने त्याचे मन द्वेष मत्सराने भरून वाहते यात नवल नाही. परंतु भोग भोगताना विकारांच्या पायी तो मनाची किंवा जनाची लाज मर्यादा बाळगीत नाही. धर्म, नीती किंवा न्याय यांची चाड न धरता तो अनितीने खूप द्रव्य मिळवितो आणि निंद्य प्रकारांचा सहज अंगीकार करतो. आईबाप, गुरु, देव, स्वामी यापैकी कोणीच त्याला पूजनीय वाटत नाही. ईश्वरास तर तो विसरलेलाच असतो. पण कधी काळी देव आठवलाच तर प्रपंचात भोग कमी पडला म्हणून तो त्याला शिव्या देतो. चंचल बुद्धीचा हा मूर्ख माणूस मायेच्या जीवलगांना कधी प्रेमाने वागवित नाही. आळसात वेळ घालवतो व सर्व काळ चिंताग्रस्त असतो. तात्पर्य, श्री समर्थांचा मूर्ख म्हणजे समाजातील अत्यंत स्वार्थी, विकारवश, कुविचारी, भोगी, हीन लक्षणी आणि आळशी माणूस होय. चला तर मग आता सुरुवात करूया. दशक दुसरे समास पहिला. शीर्षक आहे मूर्ख लक्षण. श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ. ओम नमोजी गजानना, एकदंता त्रिनयना, कृपा दृष्टी भक्तजना अवलोकावे. समासारंभी गणपती, शारदा व श्री सद्गुरू यांना वंदन आणि श्री राम स्मरण. 3 डोळे व 1 दांत असलेल्या ओंकार रूप गजाननाला मी नमस्कार करतो. माझी प्रार्थना ही की देवा तुम्ही कृपादृष्टीने आपल्या या भक्ताकडे पहावे. तुझ नमो वेदमाते श्री शारदे ब्रह्मसूते, अंतरी वसे कृपावंते स्फूर्ती रूपे.
वेदांची माता आणि ब्रह्मदेवाची कन्या श्री शारदा, तिला मी नमस्कार करतो. माझी प्रार्थना अशी की हे दयामय देवी, माझ्या अंतःकरणात तू स्फूर्तिरूपाने राहा. वंदून सद्गुरु चरण, करू रघुनाथ स्मरण, त्यागार्थ मूर्ख लक्षण, बोली जेल. नंतर आत्मस्वरूप सद्गुरूच्या चरणांना मी नमस्कार करतो आणि माझ्या स्वामीचे म्हणजे श्रीरामचंद्रांचे स्मरण करून मूर्खांची लक्षणे सांगतो, ती ऐकावी व त्यांचा त्याग करावा. एक मूर्ख एक पडत मूर्ख, उभय लक्षणी कौतुक, श्रोती सादर विवेक, केला पाहिजे. मूर्खाचे प्रकार व त्यांची अपार लक्षणे. जगातील मूर्खांचे प्रकार दोन, एक मूर्ख व दुसरा पढत मूर्ख. दोघांची लक्षणे ऐकून गंमत वाटेल. श्रोत्यांनी आदराने ती ऐकावीत आणि त्यावर विचार करावा. पढत मूर्खांचे लक्षण पुढील समासी निरूपण, सावध होऊनी विचक्षण, परिसोत पुढे. पढत मूर्खांची लक्षणे पुढील समासात म्हणजे 10व्या समासात सांगितली आहेत. शहाण्या श्रोत्यांनी ती लक्षपूर्वक ऐकावीत. आता प्रस्तुत विचार, लक्षणे सांगता अपार, परी काही एक तत्पर होऊन ऐका. येथे आता मूर्ख लक्षणांचा विचार करायचा आहे. समग्र सांगायचे म्हटले तर ती लक्षणे अपार आहेत. त्यापैकी काही लक्षणे मी येथे सांगतो, ती मात्र मनापासून ऐकावीत. जे प्रापंचिक जन, जयास नाही आत्मज्ञान, जे केवळ अज्ञान, त्यांची लक्षणे. ज्यांना आत्मज्ञान नाही, जे अगदी अज्ञानी आणि म्हणून प्रपंचात जे संपूर्णपणे गुंतलेले असतात, अशा लोकांची ही सर्वसामान्य लक्षणे आहेत. जन्मला जयांचे उदरी, तयासी जो विरोध करी, सखी मानिली अंतुरी, तो एक मूर्ख. कामवासनेपायी अत्यंत स्त्री आधीन जीवित जगणारा तो मूर्ख. ज्या आईबापांच्या पोटी आपण जन्म घेतो त्यांच्यावर जो उलटतो, आपल्या बायकोला जो एकमेव मित्र मानतो. सांडून सर्वही गोत, स्त्री आधेन जीवित, सांगे अंतरींची मात, तो एक मूर्ख. इतर सर्व नातेवाईकांना बाजूस सारून जो बाईल बुद्ध्या बनतो, आपले अंतःकरण फक्त बायकोपाशीच उघड करतो. परस्त्रीसी प्रेमाधरी, श्वशूर गृही वास करी, कुळे वीण कन्यावरी, तो एक मूर्ख. जो परस्त्रीवर प्रेम करतो, आपल्या सासूरवाडीस अनाहूत जाऊन राहतो, कुलशील न पाहता कोणत्याही मुलींशी लग्न करतो, तो माणूस मूर्ख समजावा. समर्थावरी अहंता, अंतरी मानी समता, सामर्थ्ये विणकरी सत्ता, तो एक मूर्ख. मोठा अहंकारी, बढाईखोर, निंदक आणि व्यसनी असणारा तो मूर्ख. आपल्यापेक्षा श्रेष्ठ असलेल्या माणसासमोर जो मोठ्या अहंकाराने वागतो, तो व आपण बरोबरीचे आहोत असे मनात समजतो, तसा अधिकार नसताना जो दुसऱ्यावर सत्ता गाजविण्याचा प्रयत्न करतो. आपली आपण करी स्तुती, स्वदेशी भोगी विपत्ती, सांगे वडिलांची कीर्ती, तो एक मूर्ख. जो आपण स्वतःच आपली तारीफ करतो, एकीकडे घरी दुर्दशा भोगीत असतो, तर दुसरीकडे आमचे पूर्वज व वाडवडील असे होते तसे होते वगैरे बढाई मारतो. अकारण हास्य करी, विवेक सांगता न धरी, जो बहुतांचा वैरी, तो एक मूर्ख. काही कारण नसता जो उगीच हसत सुटतो, दुसऱ्याने दिलेला योग्य सल्ला जो ऐकत नाही, जो पुष्कळ लोकांशी वाकडा असतो. आपुली धरुनिया दुरी, पराव्यासी करी मित्री, परन्यून बोले रात्री, तो एक मूर्ख. स्वकीयांना दूर लोटून जो परकीयांशी मैत्री करतो, येता जाता दुसऱ्याची निंदा करतो. बहुत जागते जन, तयांमध्ये करी शयन, परस्थळी बहुभोजन, करीतो एक मूर्ख. पुष्कळ जण जगात जागत बसले असता जो मध्येच हातपाय ताणून झोपतो, दुसऱ्याच्या घरी भरमसाठ जेवतो. मान अथवा अपमान, स्वये करी परिछिन्न, सप्तवेसनी जयाचे मन, तो एक मूर्ख. आपला मान किंवा अपमान जो स्वतःच्या तोंडाने उघड करतो, पुढील 7 व्यसनात जुगार, बाहेरख्याल, चोरी, चहाडी, परस्त्री, पाखरांची झुंज आणि नायकिणीचे गाणे ह्यात मग्न असतो, तो माणूस मूर्ख समजावा. धरून परावी आस, प्रयत्न सांडी सावकास, निसुगाईचा संतोष, मानी तो एक मूर्ख. आळशी, ऐकण्याची बुद्धी नसणारा, लाजाळू व विषय निर्लज्जपणे भोगणारा तो मूर्ख.
दुसरा कोणी आपल्याला मदत करील या भरोशावर जो स्वतःचा प्रयत्न हळूहळू सोडतो तो आळशीपणात संतोष मानतो. घरी विवेक उमजे आणि सभेमध्ये लाजे, शब्द बोलता निर्बुजे तो एक मूर्ख. जो घरात ज्ञानाच्या पुष्कळ गप्पा मारतो पण सभेमध्ये गांगरून गप्प बसतो. आपणाहून जो श्रेष्ठ तयासी अत्यंत निकट, शिकवणेचा मानी वीट तो एक मूर्ख. स्वतःपेक्षा श्रेष्ठ असणाऱ्या माणसाची जो फार सलगी करतो, हिताच्या गोष्टी कोणी सांगू लागला तर कंटाळतो. नायके त्यासी शिकवी, वडिलांसी जाणीव दावी, जो आरजास गोवी तो एक मूर्ख. न ऐकणाऱ्या लोकांना जो शिकविण्याचा प्रयत्न करतो, वडील माणसांपुढे आपला शहाणपणा मिरवतो, सज्जन माणसाला भानगडीत अडकवितो. एकाएकी एकसरा, झाला विषयी निलाजिरा, मर्यादा सांडून सैरा वर्ते तो एक मूर्ख. कामवासना भोगण्यापायी जो एकाएकी लाज मर्यादा सोडतो आणि अत्यंत बेलगाम वागू लागतो तो माणूस मूर्ख समजावा. औषध नेघे असो नवे था, पथ्यन करी सर्वथा, न मिळे आलिया पदार्था तो एक मूर्ख. विरोध टाळून प्रपंचात सुखी होण्याचे पुढील सामान्य नियम न पाळणारा तो मूर्ख. रोग असून जो औषध घेत नाही, मुळीच पथ्य करीत नाही, जीवनात जे आपल्या वाट्यास येईल ते आवडून घेत नाही. संगे विण विदेश करी, ओळखी विण संग धरी, उडी घाली महापुरी तो एक मूर्ख. जो सोबती वाचून परदेशी जातो, ओळखी वाचून सोबती जोडतो, महापुरात उडी घालतो. आपणास जेथे मान तेथे अखंड करी गमन, रक्षून येणे मानाभिमान तो एक मूर्ख. जेथे मान मिळतो तेथे जो अकारण वारंवार जातो, मिळालेला मान सांभाळू शकत नाही, योग्य गोष्टींचा अभिमान धरीत नाही. सेवक झाला लक्ष्मीवंत, तयाचा होय अंकित, सर्व काळ जो दुश्चित्त तो एक मूर्ख. आपल्या पदरचा नोकर श्रीमंत झाला तर जो त्याचा गुलाम बनतो, सदा सर्व काळ अस्थिर चित्त असतो. विचार न करिता कारण, दंड करी अपराधे विण, स्वल्पासाठी जो कृपण तो एक मूर्ख. कारणाचा नीट शोध न करता अपराध नसून जो शिक्षा करतो, थोडक्या खर्चासाठी भारी कंजूसपणा करतो. देवलंड पितृलंड, शक्तिवीण करी तोड, ज्याचे मुखी भंड उभंड तो एक मूर्ख. देवाची व वडील माणसांची जो पर्वा करीत नाही, अशक्त असला तरी वाचाळपणा करतो, काही धरबंध न पाहता जो अश्लील शब्द सर्रास वापरतो. घरीच्या वरी खाय दाढा, बाहेरी दीन बापुडा, ऐसा जो का वेड मुढा तो एक मूर्ख. जो घरातील माणसांवर दात ओठ खातो पण बाहेर मात्र दीनपणाने नरमाईने वागतो, असा जो अज्ञानी व वेडा असतो तो माणूस मूर्ख समजावा. नीच यातीसी सांगात, परांगणेसी एकांत, मार्गे जाय खात खात तो एक मूर्ख. कामवासनेबाबत ढिला, कृतघ्न, वाचाळ, दृष्टबुद्धी असणारा, डरपोक, निर्लज्ज, वृथा अभिमानी, दुष्टकर्मे करणारा व मलिन राहणारा तो मूर्ख. जो हलक्या माणसाच्या संगतीत राहतो, दुसऱ्याच्या बायकोशी एकांत करतो, रस्त्याने खात खात जातो. स्वये नेणे परोपकार, उपकाराचा अनोपकार, करी थोडे बोले फार तो एक मूर्ख. आपण कोणावरही उपकार करीत नाही, दुसऱ्याने उपकार केला तर त्याची फेड जो अपकाराने करतो थोडे पण बोलतो फार. तपीर खादाड आळसी, कुश्चीर कुटीर मानसी, धारिष्ट नाही जयापासी तो एक मूर्ख. जो तापट, आळशी, खादाड, दुर्वर्तनी, कपटी आणि धारिष्ट शून्य असतो. विद्या वैभव नाधन, पुरुषार्थ सामर्थ्य नामान, कोरडाच वाहे अभिमान तो एक मूर्ख. विद्या, वैभव, धन, पराक्रम, सामर्थ्य किंवा मान यापैकी काही देखील जवळ नसून जो उगीच अभिमान मिरवितो. लंडी लटिका लाबाड, कुकर्मी कुटीर निचाड, निद्रा जयाची वाड तो एक मूर्ख. उद्धट, खोटा, लबाड, दुराचारी, वाकड्या बुद्धीचा व बेश्रम असून जो बेसुमार झोप घेतो. उंची जाऊन वस्त्र नेसे, चौबारा बाहेरी बैसे, सर्व काळ नग्न दिसे तो एक मूर्ख. जो उंच जागी जाऊन वस्त्र नेसतो, चव्हाट्यावर परसाकडेच बसतो, सदा बहुतेक नग्न प्राय असतो किंवा फिरतो,
दंतचक्षु आणि ब्राण, पाणी वसन आणि चरण, सर्व काळ जयाचे मलिन तो एक मूर्ख. ज्याचे दात, डोळे, नाक, हात, कपडे व पाय नेहमी अस्वच्छ असतात. वैधृती आणि वितीपात, नाना कुमुहूर्ते जात, अपशकुने करी घात तो एक मूर्ख. वैधृती आणि व्यतिपात अशा वाईट मुहूर्तावर जो प्रवासाला निघतो, अपशकुनाने दुसऱ्याचा घात करतो, तो माणूस मूर्ख समजावा. क्रोधे अपमाने कुबुद्धी, आपणास आपणवधी, जयास नाही दृढ बुद्धी तो एक मूर्ख. चंचल बुद्धीचा, स्वार्थी, पैशाला सर्वस्व मानणारा, ईश्वराला विसरणारा, कामी, दुर्जन संगतीत राहणारा, निंद्य वस्तू अंगीकारणारा, 24 तास विनोद करणारा, रागाने स्वतःचे नुकसान करणारा तो मूर्ख. फार राग आला किंवा अपमान झाला तर जो दुर्बुद्धीने आत्महत्या करतो, जो बुद्धीने अस्थिर असतो. जीवलगास परमखेदी, सुखाचा शब्द तोही नेदी, नीच जनास वंदी तो एक मूर्ख. जीवलग माणसांना जो अतिदुःख देतो, त्यांच्याशी कधी गोड शब्दही बोलत नाही, नीच माणसापुढे मात्र जो अगदी नमून असतो. आपणास राखे परोपरी, शरणागतास अभेरी, लक्ष्मीचा भरवसा धरी तो एक मूर्ख. जो स्वतःला नाना प्रकाराने सांभाळतो, कोणी आश्रयाला आला तर त्यास दूर लोटतो, संपत्ती टिकेल या भरोशावर राहतो. पुत्र कुदत्र आणि दारा, इतुकाची मानुनिया थारा, विसरो न गेला ईश्वरा तो एक मूर्ख. मुलगा, कुटुंब व बायको हाच आपला आधार समजून जो ईश्वराला विसरून जातो. जैसे जैसे करावे तैसे तैसे पावावे, हे जयास नेणवे तो एक मूर्ख. जसे करावे तसे फळ पावावे हे ज्याला कळत नाही. पुरुषाचे अष्टगुणे, स्त्रियास ईश्वरी देणे, ऐशा केल्या बहुत जेणे तो एक मूर्ख. स्त्रियांना पुरुषांपेक्षा 8 पट कामवासना असते असे म्हणतात. अशा अनेक स्त्रियांशी जो विवाह करतो. दुर्जनाचे निबोले, मर्यादा सांडून चाले, दिवसा झाकिले डोळे तो एक मूर्ख. दुर्जन माणसाच्या नादाने जो मर्यादा सोडून वागतो, भर दिवसा डोळे झाकतो, म्हणजे ज्ञान असून मुद्दाम अज्ञानासारखा वागतो. देवद्रोही, गुरुद्रोही, मातृद्रोही, पितृद्रोही, ब्रह्मद्रोही, स्वामीद्रोही तो एक मूर्ख. देव, गुरु, माता, पिता, ब्राह्मण व स्वामी यांचा जो विश्वासघात करतो. परपीडेचे मानी सुख, परसंतोषाचे मानी दुःख, गेले वस्तूचा करी शोक तो एक मूर्ख. दुसऱ्याच्या दुःखाने जो सुखी होतो, दुसऱ्याच्या सुखाने दुःखी होतो, हरवलेल्या वस्तूबद्दल जो शोक करीत बसतो. आदरे विण बोलणे, नपुसता साक्ष देणे, निंद्य वस्तू अंगीकारणे तो एक मूर्ख. कोणाशी बोलताना आदर न ठेवता बोलतो, कोणी विचारल्या वाचून साक्ष देतो, निंद्य वस्तूचा जो अंगीकार करतो. तुक तोडून बोले, मार्ग सांडून चाले, कुकर्मी मित्र केले तो एक मूर्ख. जो सरळ अनुमान सोडून बोलतो, आडमार्गाने जातो, नीच कर्म करण्यासाठी सोबती जमवितो. पत्य राखो नेणे कदा, विनोद करी सर्वदा, हासता खिजे पेटे द्वंद्वा तो एक मूर्ख. जो आपली पत राखू जाणत नाही, सदैव थट्टा मस्करी करतो, कोणी हसला तर जो चिडतो आणि हातघाईवर येतो. होड घाली अवघड, काजे विण करी बडबड, बोलोची नेणे मुखजड तो एक मूर्ख. अवघड पैज मारतो, कारण नसताना बडबडतो, पण जरूर असते तेव्हा तो जो मुक्यासारखा गप्प बसतो. वस्त्रशास्त्र दोन्ही नसे, उंचे स्थळी जाऊन बैसे, जो गोत्र जास विश्वासे तो एक मूर्ख. स्वतःपाशी चांगला पोशाख किंवा उत्तम विद्या दोन्ही नसताना जो उच्चासनावर जाऊन बसतो, नातेवाईकांवर विश्वास ठेवतो. तस्करासी ओळखी सांगे, देखिली वस्तुतेची मागे, आपले आन्हित करी रागे तो एक मूर्ख. चोराला आपली सगळी माहिती सांगतो, दिसेल ती वस्तू मागतो, रागाच्या पायी जो आपणच आपले नुकसान करून घेतो, तो माणूस मूर्ख समजावा. हीन जनासी बराबरी, बोल बोले सरोत्तरी, वाम हस्ते प्राशन करी तो एक मूर्ख. हलक्या लोकांच्या तोंडी लागणारा, मत्सरग्रस्त, वय वाया घालविणारा, देवास नावे ठेवणारा, विश्वासघातकी, जुन्या लोकांना सोडणारा, भ्रष्टाचारी,
परद्वारी चिंताग्रस्त मूर्ख संगत करणारा आणि ग्रंथांची काळजी न घेणारा तो मूर्ख. हलक्या लोकांशी जो बरोबरीने वागतो, त्यांच्याशी बरोबरीने वाद घालतो, उत्तरास प्रत्युत्तर देतो, डाव्या हाताने पाणी पितो, समर्थासी मत्सर धरी, अलभ्य वस्तूचा हेवा करी, घरीचा घरी करी चोरी, तो एक मूर्ख. जो श्रेष्ठ माणसांचा मत्सर करतो, जी वस्तू मिळणे अशक्य आहे तिच्यासाठी हेवा करतो, स्वतःच्या घरात चोरी करतो, सांडुनिया जगदीशा, मनुष्याचा मानी भरवसा, सार्थके विणवेची वयसा, तो एक मूर्ख. ईश्वराला सोडून जो माणसावर भरोसा ठेवतो, काही सार्थक न करिता आयुष्याचे दिवस वाया घालवितो. संसार दुःखाचे निगुणे, देवास गाळी देणे, मैत्राचे बोले उणे, तो एक मूर्ख. संसारात भोगाव्या लागणाऱ्या दुःखासाठी जो देवाला शिव्या देतो, आपल्या मित्राचा दोष लोकात उघड करतो, अल्प अन्याय क्षमा न करी, सर्व काळ धारकी धरी, जो विश्वासघात करी, तो एक मूर्ख. लहान सहान चुकांना जो क्षमा करीत नाही, चूक करणाऱ्याला सारखा धारेवर धरतो, जो विश्वासघात करतो, समर्थाचे मनीचे तुटे, जयाचे नी सभाविटे, क्षणाबरा क्षणा पालटे, तो एक मूर्ख. श्रेष्ठ माणसांच्या मनातून जो उतरतो, सभेमध्ये किंवा बैठकीमध्ये जो नकोसा वाटतो, क्षणाक्षणाला ज्याचे मन बदलते, बहुता दिवसांचे सेवक, मागून त्यागून ठेवी आणिक, ज्याची सभा निर्णायक, तो एक मूर्ख. जुने चांगले विश्वासू नोकर सोडून जो नवे नोकर ठेवतो, ज्याच्या सभेला आवरणारा नसतो, अनितीने द्रव्य जोडी, धर्मनीती न्याय सोडी, संगतीचे मनुष्य तोडी, तो एक मूर्ख. जो भ्रष्ट मार्गाने द्रव्य मिळवितो, धर्म नीती न्याय सोडतो, बरोबर राहणाऱ्या माणसांना तोडतो, घरी असोन सुंदरी, जो सदांचा परद्वारी, बहुतांचे उच्चिष्ट अंगीकारी, तो एक मूर्ख. घरी स्वतःची स्त्री सुंदर असून जो सदैव बाहेर ख्याली असतो, जो पुष्कळांचे उष्टे खातो, आपुले अर्थ दुसऱ्या पासी आणि दुसऱ्याचे अभिलासी, पर्वत करी हिनासी, तो एक मूर्ख. आपला पैसा दुसऱ्यापाशी ठेवून जो लोकांच्या पैशाची हाव धरतो, हलक्या लोकांशी देण्या घेण्याचा व्यवहार करतो, अतिताचा अंत आहे, कुग्रामामध्ये राहे, सर्व काळ चिंता वाहे, तो एक मूर्ख. घरी आलेल्या पाहुण्यास जो मदत करीत नाही, वाईट वस्तीच्या गावात राहतो, जो सदा सर्व काळ चिंताग्रस्त असतो, दोघे बोलत असती जेथे, तिसरा जाऊन बैसे तेथे, डोई खाजवी दोही हाते, तो एक मूर्ख. दोन माणसे खाजगी बोलत असतात, जो न बोलवता तेथे जाऊन बसतो, दोन्ही हातांनी डोके खाजवितो, उदकांमध्ये सांडी गुरळी, पाये पाये कांडोळी, सेवा करी हीन कुळी, तो एक मूर्ख. जलाशयात जो चूळ टाकतो, पायाने पाय खाजवितो, नीच लोकांच्या घरी नोकरी करतो, स्त्री बाळका सलगी देणे, पिशाच्या सन्निध बैसणे, मर्यादे विणपाळी सुणे, तो एक मूर्ख. बायकोशी व मुलांशी जो फाजील बरोबरीने वागतो, भूताच्या जवळ बसतो, शिस्तीशिवाय कुत्रे पाळतो, परस्त्रीसी कलह करी, मुकी वस्तू निघाते मारी, मूर्खाची संगती धरी, तो एक मूर्ख. जो परस्त्रीशी भांडण तंटा करतो, मुक्या प्राण्यांना शस्त्राने मारतो, मूर्खाची संगत करतो, कलह पाहत उभा राहे, तोड विना कौतुक पाहे, खरे असता खोटे साहे, तो एक मूर्ख. कोणाचे भांडण चालू असेल तर जो पाहत उभा राहतो, ते सोडविण्याऐवजी त्याची गंमत पाहतो, जे खरे असते ते सोडून खोटे सहन करतो, लक्ष्मी आलियावरी, जो मागील ओळखी न धरी, देवी ब्राह्मणी सत्ता करी, तो एक मूर्ख. श्रीमंत झाल्यावर पूर्वीच्या माणसांची ओळख विसरतो, देव ब्राह्मणांवर सत्ता गाजवितो, आपले काज होये तवरी, बहुसाल नम्रता धरी, पुढल्यांचे कार्य न करी, तो एक मूर्ख. आपले काम होईपर्यंत जो अगदी नम्रपणे वागतो, पण दुसऱ्याच्या कामाला उपयोगी पडत नाही, अक्षरे गाळून वाची, काते घाली पदरीची, निघान करी पुस्तकाची, तो एक मूर्ख. काही वाचताना जो मुळातील अक्षरे सोडून देतो किंवा स्वतःच्या पदरची घालून ते वाचतो, जो पुस्तकांची जोपासना करीत नाही,
आपण वाचिना कधी, कोणास वाचावया नेदी, बांधून ठेवी बंदी तो एक मूर्ख. जो स्वतः कधी पुस्तक वाचित नाही, दुसऱ्या कोणाला वाचायला देत नाही, नुसते दप्तरात बांधून ठेवतो, तो माणूस मूर्ख समजावा. ऐसी हे मूर्ख लक्षणे, श्रवणे चातुर्यवाणे, चित्त देऊन या शहाणे, ऐकती सदा. ही मूर्ख लक्षणे ऐकून मनुष्य चतुर होतो, शहाण्याने त्यांचा त्याग करावा. अशी ही मूर्ख लक्षणे आहेत, ती ऐकल्याने मनुष्य चतुर बनतो. शहाणी माणसे लक्ष देऊन ती सदा ऐकतात. लक्षणे अपार असती, परी काही एक येथामती, त्यागार्थ बोलिले श्रोती, क्षमा केले पाहिजे. वास्तविक मूर्ख लक्षणे अगणित आहेत, श्रोत्यांनी त्यांचा त्याग करावा. म्हणून माझ्या बुद्धीला सुचली ती लक्षणे मी येथे सांगितली, त्याबद्दल श्रोत्यांनी क्षमा करावी. उत्तम लक्षणे घ्यावी, मूर्ख लक्षणे त्यागावी, पुढिले समासी आघवी, निरोपिली. आपण उत्तम लक्षणे घ्यावी, मूर्ख लक्षणे सोडून द्यावी. पुढील समासात उत्तम लक्षणे सगळी सांगितली आहेत. इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे मूर्ख लक्षण नाम समास पहिला. ह्या प्रकारे आपला पहिला समास, दशक दुसऱ्यातला पहिला समास समाप्त झालेला आहे. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम. जय जय रघुवीर समर्थ. हरिओम. चला तर मंडळी, पुढील भागात परत भेटू. नमस्कार. हरिओम 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 हरिओम.